11 12 13 14 15 16 माले सुक्का खनखाने 34 34 34 34 37 50 35 36 37 38 एक बैल एक चम्मच नैनो करू का नैनो 83 नैनो आणि 51 माल सुका आहे 70 नैनो 83 नैनो करू का नैनो 83 नैनो माल सुका 400 7000 400 करू का सेठ 15 16 17 18 एक रुपया 2 11 12 25 26 26 रुपया 26 85 26 26 माले सुक्का 26 रामू सेठ 26 माले सुक्का खनखान 26 27 28 29 30 31 32 32 85 32 करू का सेठ 32 32 33 34 35 51 52 85 52 53 37 53 54 54 54 85 54 54 55 56 57 58 59 रुपया 85 द्यायचे 60 रुपया 61 नाही आहे ना 61 माल दमे 61 162 रामू सेठ 62 85 62 63 63 85 85 बोला क्या 85 रामू सेठ 85 का करो 3 बार या ठिकाणी 8585 रुपये बाजार भाव लागला आहे. तिरुपती ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर A10 वरती बीड झाली आहे. या ठिकाणी आपण नुकतंच ही जी आपलं लाल तूर दिसत आहे आपला, या ठिकाणी आपण हिचा बीडद्वारे जाणून घेतला बाजारभाव व जे कास्तकार आहे शेतकरी आहे ते येईल होते या ठिकाणी तूर घेऊन. त्यांच्याकडून आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया की त्यांनी कशा प्रकारे याचं व्यवस्थापन केलं व काय बाजारभाव लागला. पहिलं दादा आपलं संपूर्ण नाव सांगा. मदन भाऊसाहेब डाक, राहणार छत्रपती संभाजीनगर तालुका मांडकी. बरं, तर ही जी तूर आहे आपण हिची लागवड कधी केली? हिची लागवड आम्ही मेच्या शेवटी केली होती 28-29 मेला. बरं, तर ठिबकद्वारे लागवड केली होती. तर किती किलोचं बियाणं आलं तुम्ही पॅकिंगचं? हे 1 किलोचं बियाण्याची पॅकिंग घेतली होती. 1 किलो. कोणती जात होती? ही पंचगंगाची होती का? हो. तर साधारण किती एकर क्षेत्रात लागवड झाली हिची? 1 किलोची बॅग 1 एकर क्षेत्रात लागवड होती, पण आम्ही कमी लावली होती.
हा. आता आमच्याकडे क्षेत्र कमी होतं, पाऊण चक्कर लागवड केली होती आम्ही. कसं लागवड किती बाय कितीवर लागवड त्याची अंदाजे? आम्ही 5 बाय 3 वर लागवड केली होती. 5 बाय 3 वर. हो, ठिबकद्वारे. बरं बरं. तर काय उतार आला साधारण? साधारण आता ती आमची पाऊण एकरला होती, तर साधारण समजा 7.5-8 क्विंटल तूर झाली आम्हाला ती. बरं बरं बरं. तर बरं, तिला फवारण्या किती मारल्या तुम्ही? 2 फवारण्या केल्या आम्ही. 2 फवारण्या आणि 1 ड्रिचिंगची फवारणी केली. ड्रिचिंगची केली का? हा. ड्रिचिंग कशाची केली सुरुवातीला, काही आहे ती का? जळू नये म्हणून सनी ड्रिचिंग ते औषध असतं ती फवारणी केली होती. बरं बरं. तर मग आज काय भाव लागला या तुरीला आपल्या? ती आज 8,585 रुपये भाव लागला तिचा. 8,585. बरं बरं. तर कसं वाटतं तुम्हाला पीक आहे तुरीचं पीक? तुरीचं पीक चांगलं पीक आहे, तेवढं जास्त मेहनत करायचं काम नाही तिच्यात. बरं बरं. आणि आम्ही ही तूर तर करतो हां हां. आणि पण त्या तुरीमध्ये आंतर मशागत पीक म्हणून भाजीपाल्याचं पीक घेतो. भाजीपाल्याचं पीक घेता? हो. मेथीची भाजी, शेपूची भाजी. बरं बरं. म्हणजे तुम्ही समजा मिश्र पीक घेता तुम्ही, हो मग त्याचा दुहेरी फायदा आपला होतो या ठिकाणी. हो, दोन्ही फायदा. बरं बरं बरं. या ठिकाणी जे आडत दुकानदार आहे त्यांच्याकडून बी आपण थोडक्यात जाणून घेऊया. या ठिकाणी जे आपले शेतकरी बांधव पाहत आहे आपल्या यूट्यूबला, त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? त्यांना हेच का बाबा, हे मेचे शेवटी लागवड करा हां हां. आणि त्याच्यात थोडा आंतर मशागत पीक म्हणून थोडा भाजीपाला, मेथीची भाजी, शेपूची भाजी जर पीक घेतलं हां तर तुमच्या पुढं जून जुलैमध्ये त्या भाजीपाल्याला मार्केट चांगला असतं हां. आणि शेतकऱ्याला त्याचा दुहेरी फायदा होतो. बरं बरं. एवढंच मी सांगू शकतो. बरं बरं. धन्यवाद. या ठिकाणी जे शेतकरी बांधव येईल ते तूर घेऊन त्यांनी तूर तर आणली, पण एक आपला असा अनमोल असा एक सल्ला दिला की तुम्ही तूरमध्ये सुरुवातीला जे पहिलं आपलं 1-1.5 महिना असतो, 2 महिने असते, त्या टप्प्यामध्ये तुम्ही भाजीपाला पीक घेऊन आपला आर्थिक नफा साधू शकता. व जे पुढं आडत दुकानदार आहे या ठिकाणी जे तिरुपती ट्रेडिंग कंपनी त्यांचे मालक आहे, त्यांच्याकडून आपण थोडक्यात जी तूर आहे तिच्याविषयी जाणून घेऊया की सध्या तुरीची आवक कशी आहे, पुढं त्यांच्याकडून जाणून घ्या. या ठिकाणी जे आडत दुकानदार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की दादा पहिलं आपलं दुकानाचं नाव व आपलं नाव सांगून आपला परिचय द्या थोडक्यात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अर्जुन मच्छिंद्र दुबे. मी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधून बोलतो आहे. माझं दुकानचं नाव आहे तिरुपती ट्रेडिंग कंपनी आणि दुकान नंबर आहे 10. बरं. आपल्या इथे शेतकऱ्यांचा माल आला होता. हां हां. ही तूर शेतकऱ्यांचा माल एकदम वाढलेला आहे. हां क्वालिटी पण एकदम व्यवस्थित आहे. हा माल होता पाट्यात नसून हा माल निकुळ तूरमध्ये होता हां हां हां. आणि शेतकऱ्यांना उतारा पण चांगला आलेला आहे. शेतकऱ्यांचा माल पण समाधानकारकपणे विकलेला आहे. हां हां. शेतकरी म्हणजे खुश झालेला आहे. हां हां हां. आपली इथं व्यापारी पण भरपूर असतात. हां हां. व्यापारी भरपूर असल्यामुळे आपल्या मार्केट जालना मार्केट कमिटीमध्ये माल पण उच्च भावात विकला जातो. बरं बरं बरं. व्यवस्थितपणे विकल्या जातात. बरं. शेतकरी कुठलाही शेतकरी असो, हां आपल्या मोढ्यामध्ये आल्यानंतर मराठवाड्यातला कोणताही शेतकरी असो, आपल्या मोढ्यात आल्यानंतर माल उच्च विकल्यामुळे तो खुश होतो. हां हां. समाधानकारक त्यांचा भाव भेटतो. बरं बरं बरं. आपल्याकडे जास्तीत जास्त औरंगाबाद साईडची तूर उच्च विकली जाते. बरं बरं. क्वालिटी तिकडची थोडी सुपर येते. बरं बरं. त्यामुळे तिकडचा माल थोडा उच्च विकला जातो. त्यामुळे शेतकरी खुश होतात आणि लांबून शेतकरी आपल्या मोठ्यामध्ये येतात. बरं बरं बरं. एवढं सांगू इच्छितो. सध्या बरं आवक कशी सध्या तुरीची? आवक म्हणा पाहिजे तशी सध्या चालू झालेली नाही आणखी. हां हां. सध्या जवळपास तरी 60-70 क्विंटलची आवक आहे. बरं बरं बरं. आणि लाल तुवर सरासरी खालीमध्ये विकायला लागली 7,000 रुपये हां. आणि वरमध्ये विकता आहेत 9,000 रुपये. बरं बरं बरं. सफेद तुवरची तर आणखीन आवक नाही आहे. हां हां. आवक आणखीन 8-10 दिवसानंतर एकदम चांगली चालू होईल. बरं बरं बरं. जाता जाता या ठिकाणी जे आडत दुकानदार आहे तिरुपती ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर 10 यांच्या मालकाकडून बी आपण आजचे जे तुरीचे बाजारभाव आहे ते जाणून घेतले. या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. हा व्हिडिओ आपला आवडला व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.